सर्वांना शरणू शरणार्थी। आज आपण शरण आयदक्की मारय्या यांचं वचन पाहूयात आणि या वचनाच्या चिंतनासह आपण महत्त्वपूर्ण विषयावरती आज चर्चा करूयात। तर आयदक्की मारय्या यांचं हे वचन आहे, कायकात गुंतले असता गुरुदर्शनाचे विस्मरण व्हावे, लिंग पूजेचे विस्मरण व्हावे, जंगम समोर असला तरी पर्वा करू नये, कायक हेच कैलास असल्याने अमरेश्वर लिंग कायकात आहे। तर या ठिकाणी आयदक्की मारय्या हे शरण यांचं वचन आहे। हे अमरेश्वर लिंग हे त्यांचं वचनांकित आहे। जसं बसवण्णा यांचं प्रत्येक वचनामध्ये कुडल संगम देव हे वचनांकित आहे, त्या पद्धतीने आयदक्की मारय्या हे यांचं अमरेश्वर लिंग हे त्यांचं वचनांकित आहे। तर या वचनामध्ये आयदक्की मारय्या म्हणत आहेत, कायकात जर गुंतला असाल म्हणजे आपल्या कामामध्ये आपल्या शिक्षणामध्ये जर आपण गुंतला असाल तर गुरुदर्शन सुद्धा विसरावे, त्यानंतर लिंग पूजेचं विस्मरण सुद्धा त्या ठिकाणी झालं तर चालेल, आणि त्यानंतर जंगम जरी समोर आला तरी पर्वा करू नका, पण आपलं काम आपलं शिक्षण हे व्यवस्थित पूर्ण करा आणि त्यानंतरच त्या ठिकाणी आपले जे काही विविध शरण तत्वाशी रिलेटेड काम आहेत त्या कामाला वेळ द्या। असं सरळ सरळ क्लिअर या ठिकाणी संदेश आयदक्की मारय्या यांनी दिला आहे। तसेच कायक हेच कैलास असल्याने अमरेश्वर लिंग कायकातच आहे, कायक हेच कैलास आहे म्हणजे कैलास हे जे काही परमेश्वराची जी संकल्पना आहे या ठिकाणी जसं स्वर्ग म्हणतो आपण, तसंच कायक वे कैलास, या कैलास म्हणजे या ठिकाणी स्वर्गाच्या भाषेमध्ये ज्या ठिकाणी शिव वसलेला आहे असं बऱ्याच म्हणजे भारतीय परंपरेमध्ये या ठिकाणी मानलं जातं की कैलास हे त्या ठिकाणी शिव वसलेला आहे। पण या ठिकाणी बसवांना आणि विविध शरण या ठिकाणी सांगत आहेत की कायक हेच कैलास आहे, म्हणजे आपलं जे काही कायक आहे, काया म्हणजे शरीर आणि कायक म्हणजे आपल्या शरीराच्या माध्यमातून बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपण जे काम करतो ते कायक हेच कैलास आहे, त्यातच परमात्मा आहे। कायक वे कैलास याचा खूप डिटेल असा अर्थ आहे। कायक म्हणजे शरीर, शरीराच्या मेहनतीने मेंदूच्या मेहनतीने केलेलं काम म्हणजे ते कैलास आहे। तर आपण जे काही काम करतो त्यामध्ये इतके तल्लीन आपण झालं पाहिजे, इतकं मग्न आपण झालं पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कॉन्शियसनेस याचं उपलब्धी मिळावी। त्यानंतर कैलास ही जी संकल्पना आहे ते आपल्या भूतलावरचं कैलास हे बसव कल्याण आहे असं या ठिकाणी बऱ्याच वचनामध्ये शरणांच्या आलेलं आहे। बसव कल्याण ही जागतिक प्रथम लोकशाही संसद भूमी आहे आणि त्या भूमीला या ठिकाणी कैलास शरणांनी म्हटलेला आहे, म्हणजे वास्तविक कैलास हा बसव कल्याण आहे असं या ठिकाणी अशा अतिशय सुंदर असं वचन हे आयदक्की मारय्या यांचं आहे। त्यानंतर आपण महत्त्वपूर्ण विषयावरती बोलूयात। आपण माहिती आहे की कुठल्याही विषयावरती बोलत असताना आपण सुरुवातीला वचन घेतो किंवा प्रॅक्टिकली जिथं प्रोग्राम वगैरे असतात त्या ठिकाणी आपण प्रार्थना घेतो, जी की शरण सिद्धरामेश्वर सोलापूरचे आहेत त्यांनी लिहिलेले आहे। तर आपण आज विविध विषयावरती आपण बोलणार आहोत। विविध विषय म्हणजे एक महत्त्वपूर्ण विषय जसे की आज 21वे शतक आणि 21व्या शतकामध्ये शरण तत्व आणि शरण तत्वावरती कार्य करणाऱ्या विविध संघटना। तर आपल्याला माहिती आहे भारत देश हा 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर त्यानंतरचे काही आपलं संविधान आहे, संविधानानुसार या ठिकाणी कार्य करण्यासाठी ह्या संघटना लागतात आणि संघटनांच्या माध्यमातून संघटन केलं जाते। तर या ठिकाणी आपण पाहतो 12व्या शतकामध्ये जी काही बसवण्णांची लोकशाही क्रांती, धर्मक्रांती, त्यानंतर साहित्यिक, सामाजिक, आर्थिक परिवर्तन ह्या सर्व अंगाने जी काही क्रांती झालेली आहे तर ती काळानुरूप लोकशाही क्रांती म्हणून ओळखली जाते, लिंगायत धर्मक्रांती म्हणून ओळखली जाते 12व्या शतकातली। मग 12व्या शतकापासून आज आपण आहोत 21व्या शतकामध्ये 2024 म्हणजे जवळपास 900 वर्षाच्या आसपासचा कालावधी या ठिकाणी संपलेला आहे आणि आपण 21व्या शतकामध्ये आलो आहोत। आता 21वे शतक आपल्याला माहिती आहे 21वे शतक हे पूर्णपणे विज्ञान आणि तंत्रज्ञान आधुनिक जग आहे, एज्युकेशनल जग आहे। या ठिकाणी पूर्ण देशामध्ये फॉरेनमध्ये सगळीकडे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झालेली, आपल्या विविध महापुरुषांनी यासाठी योगदान दिलेलं आहे। तर मुख्य म्हणजे 12वे शतक हे जे काही अंधकारमय अज्ञानाचा जे काळ होता त्या काळामध्ये बसवण्णांचा जन्म झाला आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये विविध त्या ठिकाणी आंदोलने म्हणजेच परिवर्तनाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, जे की सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे लोकशाही निर्माण। पूर्ण जगामध्येच पहिल्यांदा लोकशाही आपल्या भारतभूमीमध्ये निर्माण झाली आणि ते पण बसवण्णा यांच्या अनुभवमंटप लोकशाही माध्यमातून या ठिकाणी पूर्ण विश्वाला लोकशाहीचं मॉडेल मिळालेलं आहे।
आणि मग आपण आज कुठंपर्यंत आहोत, तर ते तत्व कशासाठी निर्माण झालं? लोकशाहीसाठी, समतेसाठी, त्यानंतर मानवी जीवनामध्ये सुजलाम सुफलामता म्हणजेच कल्याण व्हावं, लोकशाही पूर्णपणे राहावं. आता लोकशाही म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती आहे, ते सांगायची गरज नाही. तरी पण लोकशाही लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं जे काही राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वांना लोकशाही पद्धतीने मानवी मूल्यांना धरून जे काही जीवन जगण्यासाठी जे काही कलम वगैरे आहेत त्या सर्वांचं त्या ठिकाणी आचरण केलं जातं आणि त्या लोकांच्या कल्याणासाठीच ते राज्य, ते संविधान या ठिकाणी लागू होतं. तर हे जे काही संविधान आहे आपलं 12व्या शतकामधलं वचन संविधान आपण त्याला म्हणू, आणि आजचं जे काही संविधान आहे ते भारत देशाचं लोकशाही आपल्याला माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या काळामध्ये ते निर्माण केलेलं आहे. तर आता आपण मूळ विषयाकडे येऊयात. जे काही आजच्या विविध संघटना आहेत त्या संघटनाच्या माध्यमातून आपण लिंगायत धर्म प्रचार प्रसार असेल, लिंगायत समाजाचे विविध प्रश्न असतील यावरती काम करत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा जो आजचा आहे की 12व्या शतकामध्ये जो काही अवैदिक लिंगायत धर्म महात्मा बसवांनी निर्माण केला, तर त्या अवैदिक लिंगायत धर्माची या ठिकाणी नोंद ही स्वतंत्र भारत होण्या अगोदर होती, पण कालांतराने ती नोंद जी आहे ती आपल्या कागदोपत्री असलेली ती आपण बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेली आहे. काही बांधवांनी केली नसेल तरी ते येणाऱ्या काळामध्ये आपण ज्यावेळी जनगणना होईल त्यामध्ये आपण लिंगायत धर्म ह्या स्वतंत्र कॉलमची आपली एक मागणी आहे. तर ह्या विविध संघटना ह्या लिंगायत धर्माच्या संविधानिक नोंद, संविधानानुसार आपल्याला संविधानिक नोंद करावी लागते. आपल्याला बसवण्णा यांनी 12व्या शतकापासून पूर्णपणे स्वतंत्र केलेलं आहे. म्हणजे ज्या गुलामीच्या काळामध्ये 12व्या शतकाच्या अगोदर सामाजिक असेल, त्यानंतर आर्थिक असेल, राजकीय असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी असमानता त्या काळामध्ये होत्या. आपल्याला माहिती आहे बुद्धांनी वर्णव्यवस्था संपुष्टात आणली आणि बसवण्णांनी जाती व्यवस्था. तर ह्या लोकशाहीच्या आंदोलनामध्ये आपल्याला जे काही 21व्या शतक आहे त्यामध्ये विविध या तत्वाला धरून काम करणाऱ्या संघटना आहेत. त्यामध्ये बसव ब्रिगेड असेल, लिंगायत सेवा संघ असेल, त्यानंतर महाराष्ट्र बसव परिषद आहे, बसव सेवा संघ आहे, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा आहे, बसव समिती आहे, लिंगायत धर्म महासभा आहे, लिंगायत संघर्ष समिती असेल, लिंगायत एकीकरण समिती, लिंगायत महासंघ आणि त्यानंतर जागतिक लिंगायत महासभा. तर अशा विविध संघटना आजच्या 21व्या शतकामध्ये संविधानाला धरून ह्या काम करत आहेत. तर ह्या मूळ जे काही विविध संघटनांची मी नावे घेतली तर ते लिंगायत धर्म तत्वज्ञान आणि लिंगायत धर्माची प्रामाणिक आहेत. त्यासोबतच ते विविध लिंगायत समाजाच्या प्रश्नांना धरून काम करतात आणि लिंगायत समाजामध्ये जे काही 10 कोटीने लिंगायत धर्मीय बांधव आहेत, जसे की वाणी, तेली, माळी, कुष्टी 18 पगड जाती या लिंगायत धर्मामध्ये आहेत, ज्या की पूर्ण महाराष्ट्रापासून ते खाली पूर्ण 7 राज्यामध्ये ह्या पसरलेल्या विविध कायक जाती आहेत. त्या लिंगायत धर्माचा प्रचार प्रसारासाठी या ठिकाणी आपण आज काम करत आहोत आणि विविध प्रश्नांची सोडवणुकीसाठी सुद्धा ह्या संघटन आज काम करत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे विविध संघटना, जेवढ्या जास्त संघटना तेवढा मोठ्या प्रमाणात काम उभं राहतं. त्यामुळे संघटना ह्या असल्याच पाहिजेत. त्यासोबतच ह्या विविध संघटनांमध्ये आपल्या साम्य सुद्धा असलं पाहिजे. त्यासाठी लिंगायत समन्वय समिती ही आपण म्हणजे आपल्या बऱ्याच बांधवांनी मिळून एकत्रित येऊन निर्माण केली होती. तर या माध्यमातून आज आपण इथपर्यंत आलो की विविध आंदोलने आपल्या भारत देशामध्ये चालू आहेत वेगवेगळ्या समाजाचे. पण लिंगायत महामोर्चे हे जवळपास 20-22 आसपास झालेत, महाराष्ट्र, कर्नाटक, त्यानंतर तेलंगणा. तर यासाठी प्रत्येक शरणाचं, प्रत्येक संघटनेचं या ठिकाणी योगदान आहे. पण आता आपण हे जे काही संघटन आहेत या संघटनेमध्ये एकीकरण आणण्यासाठी जी काही लिंगायत समन्वय समिती निर्माण झाली, तर ते लिंगायत समन्वय समिती यांनी पण खूप छान काम केलेलं आहे. पण नुकतंच आता एक जागतिक लिंगायत महासभा जी 2018 साली महामोर्चे होत असताना निर्माण झालेली आहे, जी की सर्व बांधवांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जागतिक लिंगायत महासभा, हे जागतिक लिंगायत महासभा यांचं हे जे जागतिक लिंगायत महासभा आहे याचं नेतृत्व हे माननीय जामदार सर करतात. जामदार सर जे आहेत तर ते जामदार सर हे माजी IAS राहिलेले. त्यासोबतच या जागतिक लिंगायत महासभेमध्ये विविध कॅबिनेट मंत्री असतील, त्यानंतर आपल्या समाज व्यवस्थेमध्ये काम करणारे विविध पदावरचे व्यक्ती त्या ठिकाणी जागतिक लिंगायत महासभेचे सभासद आहेत. तर ही जागतिक लिंगायत महासभा
या जागतिक लिंगायत महासभेमध्ये कर्नाटकामध्ये आपल्याला माहिती आहे की बाबा बसव कल्याण या ठिकाणी खूप मोठा मेळावा जागतिक लिंगायत महासभेच्या माध्यमातून घेतला होता आणि त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 लाख लोक आले होते आणि मोठ्या प्रमाणात प्रबोधनाचं काम ते झालेलं आहे। त्यानंतर प्रथम महिला अधिवेशन घेण्याचं काम सुद्धा जागतिक लिंगायत महासभेनं बेळगावला आत्ताच केलेलं आहे आणि त्या ठिकाणी हजारो महिला या सामील झाल्या होत्या। आणि त्यानंतर आता सोलापूरमध्ये नुकताच जागतिक लिंगायत महासभेचा कार्यक्रम झाला। म्हणजे आता आपण जे पाहत आहोत तर ह्या विविध संघटना कार्यरत आहेत, पण जागतिक लिंगायत महासभा जी आहे ती सर्वांना धरून त्या ठिकाणी चालण्याचा सध्या प्रयत्न करत आहे। आता जागतिक लिंगायत महासभेचं सध्या महाराष्ट्रामध्ये कामकाज सुरुवात झालेलं आहे आणि महाराष्ट्रामधल्या सोलापूर असेल, लातूर असेल या ठिकाणी मीटिंग झालेली आहेत। तर जागतिक लिंगायत महासभा ही अतिशय प्रामाणिक सध्या काम करत आहे आणि तसेच बसव ब्रिगेड असेल किंवा लिंगायत धर्म महासभा या सुद्धा लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी असे म्हणजे योग्य पद्धतीने काम करत आहेत। लिंगायत विशेष म्हणजे लिंगायत धर्म महासभा ही डॉक्युमेंटरी वर्क करत आहे आणि बसव ब्रिगेड हे युवकांचं संघटन आणि त्या ठिकाणी प्रबोधनाचं आणि त्यासोबतच आंदोलनाचं काम करण्याचं काम करत आहे। तर जागतिक लिंगायत महासभा ही महाराष्ट्रामध्ये 2 मीटिंग झालेली आहेत आणि त्या मीटिंग निमित्त वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या बॉडी निर्माण करण्यासाठी मीटिंग झालेली आहेत आणि त्या ठिकाणी मला महाराष्ट्र राज्य युवक आघाडी महाराष्ट्र लेवलची जी काही कमिटी आहे त्या युवक आघाडीमध्ये मला त्या ठिकाणी घेतलेलं आहे। सर्वांच्या संमतीनं मला लातूर या ठिकाणी निवड केली, त्याबद्दल आपण पण पाहिलात आणि आपण त्या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्यात, त्यासाठी सर्वांचे सर्वात प्रथम आभार। तर या ठिकाणी जागतिक लिंगायत महासभा ही जी IAS आपले माजी IAS डॉक्टर जामदार सर हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यासोबतच विविध बांधव महाराष्ट्रातले कार्य करत आहेत। तर आपल्याला जागतिक लिंगायत महासभा महाराष्ट्रामध्ये जी काही आलेली आहे त्यांचं एक मत आहे की म्हणजे आपण कुठल्याही संघटनेचे जरी सभासद असलात तरी त्या ठिकाणी जागतिक लिंगायत महासभेचं सभासत्व घेऊ शकता। म्हणजे इतकं स्वतंत्रता त्यांनी दिलेली आहे। कारण कसं आहे, वेगवेगळ्या विविध संघटना आहेत, जेवढ्या जास्त संघटना तेवढं छान आहे, पण त्या संघटनेमध्ये एकीकरण येण्यासाठी त्या सर्व संघटनांची एकत्रित मीटिंग होणं हे खूप महत्वाचं असते। तर त्या ठिकाणी संघटनांच्या पातळीवर काम करत आहेत हे 21व्या शतकानुसार आधारित आहे, पण 12व्या शतकानुसार जर आपण पाहिलं तर अनुभव मंडप हे जे काय आहे तर ते अनुभव मंडप हे एकमेव माध्यम आहे जे की आपण प्रत्येक गावामध्ये आपण चालवू शकतो आणि त्या अनुभव मंडपामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या कायक जातीतले आपले बांधव असतील या सर्वांना एकत्रित करून शरण तत्वावरती आपण काम करू शकतो। म्हणजे संघटना आणि जात धर्मविरहित ते अनुभव मंडप आपलं असतं आणि त्या ठिकाणी महात्मा बसवांना आणि आजचे प्रश्न याला धरून त्या ठिकाणी चिंतन होत असतं। मी बऱ्याच वेळेस म्हणतो की अनुभव मंडप लातूर जो काही आपला आहे किंवा आपण नंतर आता सध्या बऱ्याच शरणांनी सगळ्यांनी मिळून बसव कल्याण येथे मासिक अनुभव मंडप सुरू केलेला आहे। तर त्या अनुभव मंडपामध्ये ज्यावेळेस मी असेल किंवा कोणी असेल तर आल्यानंतर मी कुठल्या राजकीय जर समजा पक्षाचा कार्यकर्ता असेल तर मी तिथे म्हणजे अनुभव मंडपाच्या दरवाजामध्ये आल्यानंतर मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसतो किंवा मी अनुभव मंडपामध्ये आल्यानंतर मी कुठल्याही संघटनेचा पदाधिकारी नसतो। ही खूप मोठी आपल्याला या ठिकाणी स्वतंत्रता महात्मा बसवांनी 12व्या शतकापासून दिलेली आहे। म्हणजे त्या ठिकाणी जातीचं बंधन नाही, धर्माचं बंधन नाही, संघटनेचं बंधन नाही। म्हणजे अनुभव मंडप हे माध्यम आहे जे की सर्व संघटना, सर्व जाती आणि सर्व धर्माला एकत्रित करून त्या ठिकाणी योग्य दिशेनं शरण तत्वावर आधारित अनुभव मंडप आपण चालवू शकतो। म्हणजे आता अनुभव मंडप लातूर असेल, अनुभव मंडप निलंगा असेल, अनुभव मंडप सोलापूर असेल, त्यानंतर अनुभव मंडप बसव कल्याण असेल, हे वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे धर्म आणि विचारवादी लोकांना एकत्र करण्याचं खूप मोठं माध्यम शरणांनी आणि महात्मा बसवांनी आपल्याला दिलेलं आहे। आणि त्या पद्धतीनेच मी ज्यावेळेस अनुभव मंडपाबद्दल पोस्ट टाकेल, अनुभव मंडपाबद्दल बोलत असेल तर मी फक्त एक रवी आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती म्हणून बोलत असेल। मी कुठल्याही संघटनेचा पोस्ट टाकताना त्या पदाधिकाऱ्यांना मी एखाद्या संघटनेची नावानं जर पोस्ट टाकत असेल तर ती संघटनात्मक पातळीवर असेल। समजा मी उद्या बसव ब्रिगेड, आता आज माझ्याकडे बसव ब्रिगेड लातूर महानगराध्यक्ष पद आहे, त्यानंतर जागतिक लिंगायत महासभेचं महाराष्ट्र युवक बॉडीचं पद आहे, तर म्हणजे पोस्ट टाकत असताना मी त्या संघटनेच्या नावाचा उल्लेख करून त्या ठिकाणी मी पोस्ट टाकेल। म्हणजे आपण समजून घ्या की ती संघटनात्मक पातळीवर ती पोस्ट असेल। पण ज्यावेळेस मी अनुभव मंडपाची पोस्ट टाकत असेल एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी पुढे येईल आणि आपण ते मला
छोटा भाऊ म्हणून समजून घेताल अशी माझी आशा आहे. म्हणजे मी या मुद्द्यावरती काय बोलत आहे, खूप सिरियस विषय आहेत. कारण की आपण इतक्या वेळ देतो, आपण आपला पैसा खर्च करतो, आपण आपलं म्हणजे सर्वस्व या ठिकाणी दासोह करण्याचं काम करत आहोत. सर्व शरण मी म्हणून नाही तर वेगवेगळे शरण. तर आपण या सिस्टीममध्ये सिरियसच काम केलं पाहिजे आणि आपल्या जे काही मागण्या आहेत, आपले जे ते तत्व आहेत, याला व्यवस्थित आचरण केलं पाहिजे. तर या विविध संघटनाच्या माध्यमातून आज आपल्या जे काही विविध मागण्या आहेत, जसं की लिंगायत धर्माची संविधानिक नोंद, हे आपल्याला नॅशनल पातळीवरती आणि प्रत्येक राज्य पातळीवरती करावायचे आहे. तसेच लिंगायत धर्माला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा ही आपली मागणी आहे. तसंच मंगळवेढा या ठिकाणी जे काही महात्मा बसवांचं स्मारक आहे, निश्चित घोषणा झाली, पण ते लवकरात लवकर स्मारक होण्यासाठी ते महत्वाचं पाऊल हे सर्व संघटनांनी मिळून उचलणं महत्वाचं आहे. तर ह्या सर्व संघटनांना एकत्रित करण्याचं काम लिंगायत समन्वय समिती करतच आहे. पण त्यासोबत आता जागतिक लिंगायत महासभा माध्यमातून ह्या सर्व संघटनांना एकत्रित करण्याचं काम करेल अशी आशा आहे. आशाच नाही तर विश्वास आहे. कारण की डॉक्टर IAS आपले माजी IAS जामदार सर आणि विविध मान्यवर जे काही समजदार आहेत ते त्या ठिकाणी आहेत. तर हे विविध संघटना आपल्या कार्यरत राहतील. पण त्यासोबतच आपला जो काही महात्मा बसवांना यांचा उद्देश आहे, गावात येथे अनुभव मंडप, गावात येथे शरण व्यवस्था, गावात येथे जंगम व्यवस्था, हे आपल्याला निर्माण करायचे आहे. त्यासाठी सुद्धा विविध प्रोग्राम या ठिकाणी आपल्याला आखावायचे आहेत. ह्या विविध संघटनात्मक पातळीवर आपलं प्रबोधनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आज चालू आहे. त्यानंतर आपल्या जी काही विविध मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत हे आपल्याला माहिती आहे. पण जे काही मूळ आपला उद्देश आहे ते आपल्याला विसरायचं नाही. तर अनुभव मंडप हा आपला मूळ उद्देश आहे प्रत्येक गाव ठिकाणी. आता अनुभव मंडप म्हणजे फक्त विचाराचं चिंतन मंथन नसून आजचे जे काही सामाजिक प्रश्न आहेत, आजचे प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे, त्यानंतर परिवाराचे हे विविध प्रश्न आहेत, त्या अंगाला धरून सुद्धा अनुभव मंडपामध्ये 50% चर्चा होती आणि 50% ही तत्वाला धरून होते. म्हणजे आधुनिकता, विज्ञान, तंत्रज्ञान, आजचं जग, कॉन्शियसनेस, प्रेझेंट मुवमेंट याला धरून प्रत्येक गावामध्ये किंवा त्या गल्लीमध्ये तो अनुभव मंडप होतो. आता जागतिक लिंगायत महासभा किंवा विविध ज्या काही संघटना आहेत त्या संघटनात्मक पातळीवरती काम चालत राहील आणि आपण प्रत्येक संघटनाचे व्यक्ती हे एकमेकांना सहकार्य करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आता समजा एखाद्या दुसऱ्या संघटनेचा व्यक्ती असेल तर आपण त्याला दुय्यम भावनेनं बघायचं नाही. एखाद्या दुसऱ्या जातीचा जसा व्यक्ती अगोदरच्या काळामध्ये व्हायचं किंवा दुसऱ्या जातीचा म्हणलं की त्याच्याकडे दुय्यम भावनेनं बघितलं जायचं, तसं होऊ नये. म्हणजे एवढी प्रगल्भता, एवढी समंजसपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. कारण की बसवण्णांचं ते तत्वच आहे, हा कोणाचा हा कोणाचा असे म्हणू नका, हा आपला असेच म्हणा. तर महत्वाचं म्हणजे बऱ्याच बांधवांनी मला ज्यावेळेस फोन केले आणि त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याचा मनस्वी आनंद मला या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी जे काही मुख्य आपला उद्देश आहे जागतिक लिंगायत महासभा माध्यमातून, तर ह्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत त्या ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये जी काही 10 कोटी लोकसंख्या आहे त्या 10 कोटी लोकसंख्येमध्ये कर्नाटकमध्ये सध्या जागतिक लिंगायत महासभेचं खूप चांगलं संघटन झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जागतिक लिंगायत महासभेचं संघटन सध्या चालू आहे. आणि यासाठी सर्व बांधवांनी मदत करणं आणि त्या संबंधित पॉझिटिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक या ठिकाणी जवळपास आता माझा उद्देश आहे किंवा कुठल्याही संघटनेचा उद्देश असला पाहिजे की आपल्या संघटनेचे आपल्या त्या राज्यामध्ये कमीत कमी 1000 सभासद त्या ठिकाणी असले पाहिजेत. म्हणजे ऍक्टिव्ह कार्यकर्ते 1000, म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या करोडोमध्ये लाखोमध्ये, तर कमीत कमी 1000 त्या संघटनेचे त्या राज्यामध्ये सभासद असले पाहिजे. तर जागतिक लिंगायत महासभा किंवा आता बसव समिती जी अरविंद जत्ती यांची, माननीय अरविंद जत्ती यांची जी काही बसव समिती आहे त्यांचं सुद्धा खूप मोठं प्रमाणामध्ये काम आहे आणि त्यामुळं बसव समिती हे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काम करेल हे आपण आशा धरूनच असतो प्रत्येक ठिकाणी. तर जागतिक लिंगायत महासभेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 1000 कार्यकर्ते, कर्नाटकमध्ये 1000, तेलंगणामध्ये 1000, आंध्रामध्ये 1000, अशा प्रत्येक स्टेटमध्ये जवळपास 7 स्टेट महाराष्ट्राला धरून खाली आहेत. प्रत्येक स्टेटमध्ये 1000 कार्यकर्ते, 1000 पदाधिकारी किंवा 1000 सभासद प्रत्येक संघटनेचे झाले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये एक एकत्रित कमीत कमी 3 महिन्यातून एक वेळा म्हणजे त्यांचं एक प्रोग्राम झाला पाहिजे आणि योग्य दिशा आपल्या मुवमेंटला, आपल्या लिंगायत धर्माला येणाऱ्या काळामध्ये मिळावी 21व्या शतकाला धरून. तर यासाठी आपल्या ते 3 महिन्यातून एक वेळेस प्रोग्राम होणं खूप महत्वाचं आहे. आणि हे 1000 पदाधिकारी ज्यावेळेस आपले कंप्लीट होतील, जवळपास 7000 पदाधिकारी मिळून ज्यावेळेस एका विषयाला धरून ठाम असतील, लिंगायत हा एक धर्म आहे, त्या धर्माची संविधानिक नोंद आम्हाला करायची आहे. आम्ही 12व्या शतकापासून स्वतंत्र आहोत. 12व्या शतकातच आम्हाला बसवण्णांनी स्वतंत्र केले. आमच्या घरामध्ये जंगम बोलवला जातो, आम्हाला लिंग घातलं जातं, आमच्यामध्ये समाधी अवस्थेमध्ये आमचा त्या ठिकाणी लिंगैक्य त्या ठिकाणी होतं आमचं, म्हणजे लिंगैक्य
ची व्यवस्था केली जाते समाधी अवस्थेमध्ये इष्टलिंग वगैरे हातात घेऊन. म्हणजे पूर्ण आचरण पद्धती हे खूप सुंदर आहे, शिवसंस्कृतीला धरून आहे आणि त्यामुळे आमचा हा लिंगायत धर्म हा स्वतंत्र आहे आणि त्याची फक्त संविधानिक नोंद जी आहे ती करायची आहे. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस संविधानिक नोंद होईल, जसं की शीख बांधवांनी त्या ठिकाणी, इस्लाम बांधवांनी त्या ठिकाणी, जैन बांधवांनी त्यांची संविधानिक नोंद केलेली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये ते झालेलं आहे. आता आमचं म्हणजे आजचा 21व्या शतकामध्ये जे कुणाचं सरकार आहे त्यांना विनंती आहे की आपण हे आमची संविधानिक नोंद करून त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून हे खूप मोठं काम होवं. म्हणजे कुठलंही सरकार ज्यावेळेस भविष्यामध्ये येईल, आता लोकसभा आहेत, तर त्यावेळेस त्यांनी हे काम पहिल्यांदा आल्या करावं. असं नाही की बाबा इलेक्शन आले त्याच्यानंतरच, म्हणजे काही कार्यकाळ गेल्यानंतरच करू असं नाही, किंवा इलेक्शन येणार आहेत म्हणून नाही. तर आपण प्रामाणिकपणे तेवढं एक आमचं काम करावं. आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीमागे राहू. जे कुठलाही पक्ष असो, जर लिंगायत धर्माची संविधानिक नोंद पूर्णपणे केंद्रातून जर झाली तर आम्ही त्या पक्षाच्या पूर्ण पाठीमागे राहू. कारण की मीच म्हणून नाही, प्रत्येक समाज बांधवाला असं वाटतं आणि त्यामुळं आपण हे काम करावं. तर आता जागतिक लिंगायत महासभा असेल किंवा विविध संघटना ह्या कार्यरत राहतील, पण बसव कल्याण या ठिकाणी जो काही मूळ अनुभव मंडप आपला सुरू झालेला आहे, म्हणजे एक अनुभव मंडप तिथं झाला, आता दुसरा अनुभव मंडप 7 एप्रिल रोजी त्या ठिकाणी शरण अल्लम प्रभू यांच्या गवीमध्ये रविवारी सकाळी ठीक 10 वाजता सुरुवात होणार आहे आणि 2 वाजेपर्यंत चालेल आणि त्यानंतर 2 वाजता प्रसादाची व्यवस्था असते. तर त्या अनुभव मंडप बसव कल्याणमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेचे, वेगवेगळ्या राज्याचे आणि विविध कायक जातीतले शरण या ठिकाणी येत आहेत आणि आपण पण त्या ठिकाणी बसव कल्याण अनुभव मंडपमध्ये यावं आणि त्या ठिकाणी हे जे काही विविध संघटना आहे या संघटनांना एकत्रित करून आणखीन कसं आपलं आंदोलन, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने पुढे जावायचं यासंबंधीचं चिंतन आपण सतत करत राहू आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण आपले सर्व प्रश्न सोडवूयात. मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बसवांनांचं तत्व आहे की जगत कल्याण, ते तत्व लोकशाहीला धरून आपण म्हणजेच अनुभव मंडपाला धरूनच पूर्ण करू शकतो याचा मला पूर्ण विश्वास आहे. फक्त आपल्यामध्ये सुसूत्रता, म्हणजे एक जसा एक हारामध्ये पूर्ण फुलं असतात त्या पद्धतीने आपल्या एका अनुभव मंडपामध्ये प्रत्येक संघटना, प्रत्येक कायक जात या संघटनेच्या आणि कायक जातीचे प्रतिनिधी या ठिकाणी त्या अनुभव मंडप बसव कल्याणमध्ये येऊन आपण हे हळूहळू काम पुढे नेऊयात आणि ते पण काळाला धरून. तर आत्ताच आपण जे काही वचन पाहिलं त्यामध्ये सांगितलेलं आहे कायक वे कैलास हा खूप महत्वाचा आहे. शिक्षण आणि कायक वे कैलास हेच आपलं कल्याण करतं, हे बसवांनी 12व्या शतकात सांगून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे इष्टलिंग धारणा असेल किंवा कायक वे कैलास हे नित्य नियमाने रोज करावंच लागतं आणि सुट्टीच्या दिवशी आपण अनुभव मंडप घेण्याचा प्रयत्न करूयात. तर बसव कल्याण हे जे काही क्रांतीभूमी आहे त्या ठिकाणी जे काही अनुभव मंडपाला आपण सुरुवात केलेली आहे, तर न चुकता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी ठीक 10 वाजता त्या ठिकाणी बसव कल्याण आपल्याला यावायचं आहे. तर पहिला अनुभव मंडप हा आरिवन मने बसवांनांचं जे काही ज्ञानग्रह आहे त्या ठिकाणी झाला. दुसरा अनुभव मंडप अल्लम प्रभू यांची गवी यांना या ठिकाणी 7 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता होणार आहे. तर सर्व राज्यातून त्या ठिकाणी शरण येणार आहेत, आपण पण यावं आणि अशा पद्धतीने आपण सर्व मिळून प्रत्येक अंगानं पुढे जाऊ. असं नाही की फक्त आपण सामाजिक पातळीवर हे काम करत आहोत, शैक्षणिक असेल, त्यानंतर कायकाच्या पातळीवर असेल, त्यानंतर आजच्या काळातलं विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, त्यानंतर आधुनिक जग असेल, प्रत्येक अंगानं आपण परिपूर्ण राहून प्रत्येक घरापर्यंत पोहोचूयात आणि या ठिकाणी पूर्ण विश्व हे बसवमय शरणतत्वमय करूयात. शरणू शरण.